हॅलो चेक. रुपेश, स्वप्नील आणि प्रीतम. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिकडे पुढच्या सामन्याला होते सुरुवात. एकीकडे शृंगशौर्य वॉरियर सरपाडाचा संघ आहे आणि दुसरीकडे एसआरची उर्वी 11 परनाळी संघ आहे. सरपाडा संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि परनाळी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. फलंदाजी मार्कवर दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे स्वप्नील घरत आणि दुसरीकडे प्रीतम आपल्याला पाहायला मिळतोय. येस, पंचांचा निर्णय होईल. खेळाला होते सुरुवात. लेट द गेम बिगिन. गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज नाव त्याचं रुपेश आहे. पहिला बॉल. रुपेशचा पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. अलॉंग द कार्पेट मिड ऑन रिजन मध्ये खेळून काढला. डायरेक्ट हिट झाली असती तर स्वप्नील घरतची विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली असती. जबरदस्त थरार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मी नेहमी सांगतो 40+ सर्व लेजेंडरी खेळाडू, जिकडे खूप वर्षांचा अनुभव आहे आणि हे खेळाडू जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळत असतात तेव्हा ते त्यांचं सर्वस्व झोकून देत असतात. आता मैदानाच्या आतमध्ये प्रीतम आहे. प्रीतम चांगल्या फलंदाजीसाठी नेहमी ओळखला जातो. पुढचा बॉल. रुपेशचा पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा होता. एक लोफ्टेड स्ट्रोक कव्हर रिजन मध्ये खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले, ती म्हणजे तब्बल 2 धावा. आई एकविरा स्पोर्ट्स मुरबे संघाचा विचार करायला गेला तर त्यांचा फ्रंटलाईन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश त्याचं नाव. खोलवर टप्प्याचे चेंडू सातत्याने मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करत असतो. येणारा तिसरा बॉल. यावेळेस स्टेप आउट करून इनफिल्डच्या डोक्यावरून फटका सजवलाय. बॉल सरळ चाललाय सीमारेषा पार. स्वप्नील घरतच्या बॅट मधून आरंभ है प्रचंड. चौकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. वन बाउन्स चौकार होता. जिकडे चांगल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील घरतने पहिल्याच बॉलवर करून दाखवलं. मी जे म्हटलं होतं, रुपेश मुरबे संघाचा एक फ्रंटलाईन गोलंदाज. सातत्याने खोलवर टप्प्याचे चेंडू तो मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करत असतो आणि त्याची रणनीती स्वप्नीलला माहीत होती. तिकडे स्टेप आउटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता. त्याला ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र यावेळेस कन्व्हिन्सिंग टायमिंग नाही झालं. जिकडे रुपेश आपल्या नावाला साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सातत्याने करतोय. गोलंदाजीचा विचार करायला गेला, प्रत्येक बॉल हा फुलर लेनचा आणि यॉर्कर लेनचाच होता. येणारा पाचवा बॉल. यावेळेस बॅट चिकड यष्टीरक्षकाला चान्स होता, मात्र हा हाफ चान्स मी म्हणेन. जिकडे यष्टीरक्षकाकडून खूप चांगला प्रयत्न झाला, ज्यासाठी सर्वांकडून टाळ्यांचा कडकडाट येतोय. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचले, ती म्हणजे तब्बल 8 धावा. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल बघा. जिकडे उडता हुआ यतीन आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त ट्राय जर केली तर होती, मात्र शेवटच्या क्षणाला बॉल निसटला. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, जिकडे रुपेशची पेटंट गोलंदाजी, ह्याला बोलतात रजिस्टर गोलंदाजी. सातत्याने खोलवर टप्प्याचा बॉल बघा पुन्हा एकदा, जिकडे उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा, नाही समजला स्वप्नीलला आणि शेवटचा बॉल आलाय डॉट बॉल. या डॉट बॉलनं एक षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 8 धावा, 8 रन्स ऑन द बोर्ड.
वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्याचं मेहराज गोवंडी. अपॉलॉजीज. खेळाला होते पुन्हा एकदा सुरुवात. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन मेहराज सज्ज झालाय. मेहराचा पहिलाच बॉल. एक लॉफ्टेड स्ट्रोक लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मधून आलाय. बॉलच्या खालती फेकी करेल तत्पर्यंत धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडली. जो संघ हा सामना जिंकेल तो संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायचंय. जिकडे तुम्ही सुपर 6 मध्ये क्वालिफाय होऊ शकतात आणि क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला तुमचं सर्वस्व मैदानाच्या आतमध्ये झोकून द्यावं लागेल. येणारा दुसरा बॉल जिकडे मेहराज पुन्हा एकदा सज्ज झालाय. आता स्वप्नील घरतचं आव्हान समोर आहे. या पट्ट्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर चौकार आला होता. तोच फलंदाज आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस स्विंग अँड मिस. उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल. त्याला खेचून मारण्याचा प्रयत्न झाला. बघा रिप्लेच्या माध्यमातून जिकडे स्वप्नीलच्या डोळ्यासमोरून बॉलला वळवलं. बॉल विसावला सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि आलाय हा डॉट बॉल. मेहराज ज्याला म्हणतात इकॉनॉमिकल गोलंदाज. पहिल्या बॉलवर मात्र सिंगल आणि दुसऱ्या बॉलवर डॉट आलाय. तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा. यावेळेस फटका तर खेळलाय. बॉल सरळ चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. स्वप्नील घरतच्या बॅट मधून घणाघाती प्रहार. आलाय चौकार. 4. या चौकारानं धावसंख्या फ्लाय झालाय आणि जाऊन पोहोचले ती म्हणजे तब्बल 13 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा. जिकडे दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये तग धरून बसलाय. ही परनाळी संघाच्या जमेची बाजू आहे. येणारा चौथा बॉल जिकडे मेहराजच्या मागच्या बॉलवर चौकार आला होता. तिकडे मेहराज कमबॅक करेल का हा देखील विचार करण्यासारखा प्रश्न आहे. स्वप्नील घरत मी सांगितल्याप्रमाणे परनाळीचं एक अनमोल रत्न. सातत्यानं SRG परनाळीचा विचार करायला गेला. हा पट्टा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतो. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटनं फटका तर खेळलाय. बॉल बराच काळ हवेत. खालती क्षेत्ररक्षक आलाय. टिपलाय त्यानं झेल आणि संपलाय स्वप्नील घरतचा खेळ. फलंदाज बाद. गॉन. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. जिकडे 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 4 चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 13 धावा. मागच्या बॉलवर जिकडे चौकार आला होता तिकडे कमबॅक कसं करावं आणि ईट का जवाब पत्थर से कैसे देने का मेहराजने मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलाय. स्वप्नील सारखा एक मोठा मासा गळाला लागलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आलाय. नाव त्याचं किशोर धोडी आहे. हा देखील एक चांगला फलंदाज आहे. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होतं. एक डावखुरा फलंदाज. मी नेहमी सांगतो डावखुरा फलंदाजाची जी शैली असते ना ती नॅचरलरित्या हानिकारक असते, धोकादायक असते. मात्र तो धोका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या समोर ठेवावा लागेल. मेहराज आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. येणारा 5वा बॉल आहे. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल होता. त्याला पुल करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र नाही झालं कनेक्शन. बघा रिप्लेच्या माध्यमातून जिकडे जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. ऑफ कटर पद्धतीचा बॉल होता. किशोर एक चांगला फलंदाज आहे, डावखुरा फलंदाज आहे. ज्या पठ्ठ्यानं पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कन्व्हिन्सिंग टायमिंग देखील व्हायला पाहिजे. येणारा शेवटचा बॉल.
यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं बॉल खेळलाय तर खरा मिड ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते आणि त्याचा फायदा झालाय परणारी संघाला. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत. या 2 धावेने 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. ऑफिशियल कॉल येतोय आम्हाला, जिकडे प्रत्येक संघामध्ये 12 ते 13 खेळाडू आहेत आणि सर्व संघांनी नोंद घ्या की प्रत्येक खेळाडूला मॅच खेळण्याची संधी मिळायला पाहिजे. हा आम्हाला ऑफिशियल कॉल आलाय. 12-13 खेळाडू प्रत्येक संघामध्ये आहेत आणि प्रत्येक खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये जाण्याचा चान्स मिळायला पाहिजे. बॅक टू क्रिकेट. जिकडे पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी ज्या गोलंदाजानं केली होती, मुरबॅचा ब्रँड, नाव त्याचं रुपेश आहे आणि तोच रुपेश संघाच्या वतीनं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आलाय. आता समोर प्रीतम आहे. प्रीतम एक मोठं नाव, जिकडे मोठे फटके या पट्ट्याच्या बॅटमधून आपण नेहमी पाहतो. अक्करपट्टी संघाचा विचार करायला गेला, प्रीतमचं नाव आपण सातत्याने मैदानाच्या आतमध्ये ऐकत असतो. आता प्रीतमला जबाबदारी घ्यावी लागेल. पहिला बॉल घेऊन रुपेश. रुपेशचा पहिलाच बॉल. या बॉलवर फटका खेळलाय आणि आकाशाला गवसणी घालणारा ठोकलाय षटकार. 6. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं, जिकडे लोवर फुलटॉस पद्धतीचा बॉल होता, गुडघा वाकवून जिकडे बॅटचं फुल फेस ओपन केलं आणि तदनंतर हा फटका एक्झिक्यूट केला. या षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 21 धावा. जिकडे रुपेशनं पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती, त्याच्या पहिल्याच बॉलवर आक्रमण झालंय. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. बॉल सरळ चाललाय लॉंग ऑफ रिचनमध्ये. डीपमधून क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली फेकी होईल आणि तिकडे पंचांकडे दाद तर मागितलाय, मात्र पंचांनी थर्ड अंपायरला रेफर केलंय. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, जिकडे जीवाच्या आकांताने दोन्ही फलंदाज धावत होते, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याच्या जोडीला चांगली फेकी देखील झालाय आणि एक फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. थर्ड अंपायर येत आहेत वॉर रूम मध्ये, चेक करतील आणि तदनंतर त्यांचा डिसिजन आपण मैदानाच्या आतमध्ये कळूयात. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. बॅट्समन सेफ आहे मित्रांनो. जिकडे मी नेहमी सांगतो 40+ सर्व खेळाडू जीवाच्या आकांतानं आपल्या संघासाठी खेळत असतात, तिकडे चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला किशोर आणि प्रीतम या दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत झालं. या 2 धावेने धावसंख्या पुढे चालल्या आणि जाऊन पोहोचल्या ती म्हणजे 23 धावांवर. 23 रन्स ऑन द बोर्ड. येणारा तिसरा बॉल, जिकडे रुपेशला कमबॅक करावं लागेल. समोर प्रीतमचं आव्हान आहे. पुन्हा एकदा खेळाला होईल सुरुवात. यावेळेस पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. बॉल स्लॉट मध्ये, त्याला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. आलाय प्रीतमच्या बॅटमधून षटकार. 6.
जबरदस्त फटका प्रीतमच्या माध्यमातून, जिकडे रुपेश कडून वारंवार चुका होत आहेत. खोलवर टप्प्यासाठी ओळखला जाणारा गोलंदाज, त्याच्याकडून सध्याच्या घडीला स्लॉटमध्ये गोलंदाजी होते आणि त्याचा पुरेपूर फायदा प्रीतम मैदानाच्या आतमध्ये घेतोय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तब्बल 29 धावा स्कोर कार्डवर लागलेत. जिकडे रुपेशच्या पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर डबल आणि तिसऱ्या बॉलवर पुन्हा एकदा षटकार आलाय. चला, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल, जास्त वेळ न दवडता आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. टायमर ऑन आहे मित्रांनो, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा प्लेअर इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल. सर्वांनी याची नोंद घ्या. यतीन अँड टीम प्लीज कॉपरेट. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा रुपेश. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता. अलॉंग द कार्पेट मैदानाला गुदगुल्या करत बॉल चाललाय लॉंग ऑन रिजन मध्ये. पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट पहा. किशोर हा फलंदाज जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये करून दाखवतोय. मी सांगितल्याप्रमाणे सर्वस्व झोकून देण्याचं काम सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावसंख्येत पुन्हा एकदा 2 धावेने भर. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 31 धावा, 31 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, जिकडे जबरदस्त बॅकलिफ्ट पाहायला मिळाली होती. नंतर फ्लॉरिशिंग फॉलो थ्रू देखील झाला होता, मात्र यावेळेस कन्व्हेन्शन टायमिंग आणि कनेक्शन नाही झालं. जिकडे रुपेशनं उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल एक्झिक्यूट केला. हा आलाय डॉट बॉल. येणारा शेवटचा बॉल. धावसंख्या आहे 31 धावा. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खेळून काढलंय लॉंग ऑफ रिजन मध्ये. डीपमधून क्षेत्ररक्षक आलाय, फेकी करेल तत्पर्यंत दुसरी धाव कंप्लीट होईल का? झालाय दुसरी धाव कंप्लीट. जिकडे मैदानाच्या बाहेरून सर्वांकडून टाळ्यांचा कडकडाट प्रीतम आणि किशोरसाठी पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर तब्बल 11च्या सरासरीनं 33 धावा, 33 रन्स ऑन द बोर्ड. बॉलर नेम प्लीज. चला, गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचू द्या. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिकडे चौथ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज, नाव त्याचं शशांक राऊत आहे आणि आता शशांकला जबाबदारी घ्यावी लागेल. जिकडे किशोर, ज्यानं जबरदस्त रनिंग मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलंय, जिकडे बॅटमधून कमी आणि धावून जास्त धावा घेतलेत. प्रीतम 9 चेंडून मागे 21 धावा प्रीतमने देखील ठोकलेत. आता या 2 फलंदाजांना तोडीस तोड उत्तर देण्याचं काम शशांकला करावं लागेल. धावसंख्या धावफलकावर 33 धावा आहे, जिकडे एक गडी बाद झालाय. खेळाला होते पुन्हा एकदा सुरुवात. यावेळेस आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मी म्हणेन, जिकडे मेरिटवर खेळलात तर चांगले फटके येऊ शकतात, चांगले रन्स येऊ शकतात, तिकडे सातत्याने आडव्या बॅटचा उपयोग होतोय. पहिला बॉल डॉट आलाय. येणारा दुसरा बॉल. यावेळेस फटका सुरेख आहे. बॉल सरळ चाललाय सीमारेषा पार. आलाय षटकार. 6.
जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय किशोरच्या बॅटमधून, जिकडे मूर्ती लहान पण कीर्ती महान याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतंय. जिकडे पहिला बॉल डॉट आला होता तिकडे दुसऱ्याच बॉलवर त्या डॉट बॉलला प्रत्युत्तर दिलंय आणि खेचलाय किशोरनं षटकार. धावसंख्या धावफलकावर 39 धावा आहेत. येणारा तिसरा बॉल पुन्हा एकदा शशांक राऊत आपल्याला गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. आता शशांकला देखील कमबॅक करावा लागेल. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल होता, फटका खेळलाय, बॉल चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षण होईल, फेकी होईल, तत्पर्यंत धावसंख्येत एका धावेने भर पडेल. या एका धावेने धावसंख्या धावफलकावर 40 धावा, 40 रन्स ऑन द बोर्ड. जिकडे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांकडून आपल्याला चातुर्य पाहायला मिळते. प्रत्येक बॉल हा षटकारासाठी नसतो, तर सिंगल्स आणि डबल्स देखील तितकेच महत्वाचे असतात आणि त्याचंच प्रात्यक्षिक किशोरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. जिकडे षटकारानंतर सिंगल घेतलं आणि प्रीतमला सांगितलं की आता तू ये आणि तुझ्या बॅटमधून चांगले फटके दिसू देत. शशांक राऊत एक चांगला गोलंदाज आहे. क्षेत्ररक्षण सजवत असताना जिकडे प्रीतमचं आव्हान आहे आणि त्याला देखील माहिती आहे प्रीतम सध्याच्या घडीला रंगात आलाय, फॉर्मात आलाय. तीच दहशत आणि तोच दरारा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. येणारा चौथा बॉल. यावेळेस उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल. पंच दर्शवतायत इट्स अ वाईड बॉल, स्वैर मारा. मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघानं आता पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलंय. रिव्ह्यू कॅन्सल. ओके, हरकत नाहीये. हा वाईड बॉल आहे. धावसंख्येत अतिरिक्त धावेने भर पडली. धावसंख्या 41 धावा आहेत. येणारा पुढचा बॉल, जिकडे शशांक राऊत आता राईटम ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, बॅटची कट, बॉल चाललाय फ्लाइंग स्लिपमध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षण झालंय आणि धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे तब्बल 42 धावा, 42 रन्स ऑन द बोर्ड. शशांक राऊत ज्या अर्थी गोलंदाजी मार्कवर आला, 4 चेंडूंचा खेळ झाला आणि तब्बल 9 धावा खर्च केल्या. मी म्हणेन जिकडे चौथं षटक मार्गस्थ आहे तिकडे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी झालाय. जरी एक षटकार आला असला तरी मात्र 9 धावा खर्च केलेत. आता समोर किशोरचं आव्हान आहे. ज्या पट्ट्याच्या बॅटमधून षटकार आला होता, पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका तर खेळलाय, बॉल चाललाय डीप मिड विकेट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहे, फेकी करेल तत्पर्यंत धावसंख्येत 2 धावेने भर पडली. या 2 धावेनं धावसंख्या धावफलकावर तब्बल 44 धावा, 44 रन्स ऑन द बोर्ड. जिकडे 5 चेंडून मागे 11 धावा शशांकच्या माध्यमातून खर्च झालेत. येणारा शेवटचा बॉल आहे. मी सांगितल्याप्रमाणे डावखुरा फलंदाज ज्याची शैली नैसर्गिकरित्या हानिकारक, आता तोच धोका शशांकच्या समोर उभा टाकलाय. यावेळेस स्विंग अँड मिस, उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. जबरदस्त कमबॅक सचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 44 धावा, 44 रन्स ऑन द बोर्ड.
चला गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचू द्या प्लीज. बॉलर नेम. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पाचव्या षटकाला होते सुरुवात. पहिला बॉल घेऊन गोलंदाज. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल होता. जिकडे पंचांकडे दाद तर मागितली, मात्र पंच दर्शवतायत जिकडे तुम्ही उजव्या यष्टीच्या बाहेर शफल झालात तिकडे वाईट नाही देता येणार. ब्लेसचा पहिलाच बॉल डॉट. येणारा दुसरा बॉल. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा पंचांकडे दाद तर मागतोय प्रीतम, मात्र पंच दर्शवतात जिकडे आमचे पंच तटस्थ आहेत, ज्यांची नजर गरुडासारखी आहे आणि त्यांचे सर्व डिसिजन सुप्रीम कोर्ट सारखे आहेत. येणारा पुढचा बॉल. यावेळेस फटका तर खेळलाय. बॉल बराच काळ हवेत आहे. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक आला होता मात्र प्रॉपर जजमेंट नाही झालं. 2 धावा परिपूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि तिसरी धाव देखील बघता बघता आणि क्षणार्धात कंप्लीट झाली आहे. धावसंख्येत तब्बल 3 धावेने भर पडली. या 3 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती म्हणजे तब्बल 47 धावा. 47 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जो शेवटचं षटक, ज्याला आपण स्लॉग ओव्हर म्हणतो, हाणामारीचं आणि मारामारीचं षटक, जे षटक असतं ते हाताळण्यासाठी गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाचं मन मोठं असावं लागतं, एक जिगरा असावा लागतो. तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ज्यानं पहिले 2 बॉल डॉट टाकले आणि तदनंतर जिकडे विकेटची संधी चालून आली होती तिकडे जजमेंट नाही झालं. दीपेश ऑन बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळतोय. येणारा चौथा बॉल. यावेळेस फुल टॉस होता आणि त्याच्यावर फुल टोल वसूल केलाय. पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ नो बॉल आणि नो वर आलाय षटकार, म्हणजे तब्बल 7 धावा. वाजव. या षटकारानं आणि नो बॉलनं धावसंख्या धावफलकावर 54 धावा. 54 रन्स ऑन द बोर्ड. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जिकडे पुढचा बॉल फ्री हिटचा. यावेळेस उजव्या एसटीच्या बाहेरचा. यावेळेस पंच दर्शवतात इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर. धावसंख्या धावफलकर 55. फ्री हिटचा बॉल आहे. फुल लायसन्स आहे. यावेळेस पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. बॉल बराच काळ हवेत आहे. जिकडे क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकाला दस्तक देत बॉल सरळ चाललाय सीमारेषा पार. किशोरच्या बॅट मधून धमाका. षटकार. थँक्यू सो मच. या षटकारानं
या सलगच्या दुसऱ्या षटकारानं धावसंख्या फ्लाय झालाय आणि जाऊन पोचले ती म्हणजे तब्बल 61 धावा, 61 रन्स ऑन द बोर्ड. किशोर आणि प्रीतम जबरदस्त पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये करतायत. येणारा 5वा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा सलगचा तिसरा आसमानी टोला. बॉल सरळ चाललाय डीप विकेट, सीमारेषा पार. किशोरच्या बॅटमधून षटकार. या सलगच्या तिसऱ्या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती म्हणजे तब्बल 67 रन्स ऑन द बोर्ड. किशोर मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय बाप तो बाप रहेगा. मैदानाच्या आतमध्ये मी सांगितल्याप्रमाणे मूर्ती लहान असली तरी हरकत नाहीये, आमची कीर्ती महान आहे. त्याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण. येणारा शेवटचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर, खडे खडे मारलाय आणि किशोरच्या बॅटमधून सलगचा चौथा षटकार. 6. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं जिकडे किशोरनं घुटना टेकून आणि छाती ठोकून सलगचा चौथा षटकार खेचलाय. धावसंख्या धावफलकावर तब्बल 73 धावा, 73 रन्स ऑन द बोर्ड. आणि जिकडे सरपाडा संघाला सामना जिंकायचा असेल ना, तर 30 चेंडून मागे 74 धावांचं एक मोठं आव्हान आहे. घेतो थोड्या क्षणांची विश्रांती. पुन्हा एकदा जोडला जाईल जिकडे दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.
फलंदाजीचा खेळ होता. जिकडे सुंदर फलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दोन्ही पठ्ठ्यांनी करून दाखवलं. धावसंख्या धावफलकर लागल्या त्या म्हणजे तब्बल 73 धावा आणि 74 धावांचा एक मोठा डोंगर शृंगशौर्य वॉरियर्स सरपाडा संघाच्या समोर ठेवलाय. आता तोच डोंगर चढण्यासाठी आणि सर करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 2 सलामीवीर उतरलेत. एकीकडे सुहास ठाकूर आहे, नांदगावचा एक अनमोल रत्न, ज्या पठ्ठ्यानं कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा केली आणि हौशी नांदगावचं नाव संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये गाजवलं. तो सुहास ठाकूर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच्या समवेत त्याच्या सोबतीला एक ब्रँडेड फलंदाज, नाव त्याचं यतीन आहे. दोन्ही चांगले सलामीवीर आहेत. जिकडे धावांचं लक्ष खूप मोठं आहे तिकडे चांगली फलंदाजी करून दाखवावी लागेल. मृण्मय मोरे स्कोरर आम्हाला सांगतायत पहिल्या मॅच मध्ये यतीननं तब्बल 20 चेंडूंमध्ये 64 धावा ठोकल्या होत्या. आता त्याच प्रकारची फलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा करून दाखवावी लागेल. जिकडे 74 धावांचं लक्ष आहे, एक मोठं लक्ष आहे. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ठेवावं लागेल. चला पळणाई संघ आपल्याला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तुम्ही खूप जास्त वेळ घेतायत. स्वप्नील अँड टीम प्लीज कॉपरेट गाईज. 30 मध्ये 74 ची मॅच आहे आणि जिकडे दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात तिकडे गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्याचं अफजल आहे. ब्रँड वसईचा पंच अभि तांडेल दर्शवतायत. खेळाला होते सुरुवात. लेट द गेम बिगिन. पहिला बॉल अफजलचा. अफजलचा पहिलाच बॉल इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलाय. बॅटची कड बॉल चाललाय डीप पॉइंट रिजन मध्ये आणि सरळ सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर आरंभ है प्रचंड. आलाय चौकार. 4. थँक्यू सो मच. या चौकारानं धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात पहिल्याच बॉलवर यतीनने करून दाखवलाय. येणारा दुसरा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. यावेळेस कन्व्हिन्सिंग टायमिंग नाही झाला. मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खालती आला आणि त्याने क्षेत्ररक्षण केलंय. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती म्हणजे तब्बल 5 धावा. 5 रन्स ऑन द बोर्ड. आणि आता फलंदाजी मार्कवर नांदगावचा एक सुपुत्र सुहास ठाकूर त्याचं नाव. भली भली मैदान ज्या पठ्ठ्यानं आपल्या फलंदाजीनं गाजवली, आता सुहास ठाकूरला तीच फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावी लागेल. यावेळेस फुल टॉस होता. जिकडे ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता मात्र यावेळेस चेंडू आणि बॅटचा ताळमेळ झाला नाही. अफजल वेगवान पद्धतीचा मारा मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करत असताना जिकडे पहिल्या बॉलवर चौकार आला होता तिकडे तदनंतरचा सिंगल आणि येणारा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल. यावेळेस स्विच हिट. टांगा पलटी घोडे फरार. बॉल चाललाय सीमारेषा पार. सुहास ठाकूरच्या बॅट मधून खणखणीत षटकार. 6. सो मच. मी सांगितल्याप्रमाणे सुहास ठाकूर नाव नाही तर ब्रँड आहे. ज्या पट्ट्यानं हौशी नांदगावचं नाव महाराष्ट्रामध्ये गाजवलं आणि नांदगाव गावाला आपल्या खांद्यावर तारलं, तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. येणारा पुढचा बॉल. यावेळेस फुल टॉस होता. पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून फटका तर खेळलाय. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आपल्या संघासाठी तब्बल 1 धाव वाचवलं या त्या क्षेत्ररक्षकानं. धावसंख्येत तब्बल 3 धावेने भर पडेल. या 3 धावेनं धावसंख्या धावफलकावर 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड. जिकडे सुहासच्या बॅटमधून एक षटकार आणि यतीनच्या बॅटमधून एक चौकार आलाय.
अफजल मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती, ज्या पट्ट्याच्या माध्यमातून 2 विकेट्स बाद झाले होते. आता अफजलला कमबॅक करावा लागेल. येणारा शेवटचा बॉल. यावेळेस खोलवट टप्प्याचा बॉल होता. स्विंग अँड मिस, जिकडे टायमिंग नाही झालं, कनेक्शन नाही झालं, यष्टीरक्षकाकडून चुकी झाली आणि पंच दर्शवतायत 22च्या रूपात धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर पडली. या अतिरिक्त धावेने धावसंख्या धावफलकावर तब्बल 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. बॅक टू क्रिकेट, जिकडे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा अंत झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर तब्बल 15 धावा. आता दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज, नाव त्याचं प्रीतम आहे. प्रीतमचा पहिला बॉल. प्रीतमच्या पहिल्याच बॉलवर आक्रमण, चेंडूला सरळ फेकून दिलाय डीप मिड विकेट, सीमारेषा पार. यतीनच्या बॅट मधून खणखणीत षटकार. 6. थँक्यू सो मच. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे, जिकडे इनफिल्डच्या बाहेर 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा थ्रू दी कव्हर्सच्या डोक्यावरून यतीनच्या बॅटमधून क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा चौकार. थँक्यू सो मच. जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक, जिकडे पहिल्या बॉलवर ताकद पाहायला मिळाली आणि दुसऱ्या बॉलवर यतीनची नजाकत पाहायला मिळाली. धावसंख्येत तब्बल 4 धावेने भर. धावसंख्या आतापर्यंत 25 धावा, 25 रन्स ऑन द बोर्ड. येणारा तिसरा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा यतीनच्या बॅटमधून मनाच्या तिजोरीत आणि डोळ्यांच्या पापण्यात साठवून ठेवणारा आलाय षटकार. 6. मच. धावसंख्या धावफलकार तब्बल 31 धावा, जिकडे यतीन ची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलू लागली आहे. क्षेत्ररक्षकांशी आणि गोलंदाजाशी यतीन अक्षरशः खेळू लागलाय. येणारा पुढचा बॉल. यावेळेस स्विंग अँड मिस, जिकडे गुड लेंथवर आदळलेला बॉल उसळी घेणारा होता. यावेळेस ऑन द राईज फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. बघा, रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. उजव्या यष्टीच्या बाहेरचा होता, आउटसाइड द ऑफ स्टंप. ऑन द राईज फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र यावेळेस कनेक्शन नाही झाला. जिकडे डॉट बॉल आलाय. आता प्रीतम कडून कमबॅक झालाय. येणारा पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा फटका तर खेळलाय, बॉल बराच काळ हवेत आहे. खालती क्षेत्ररक्षक आलाय. जबरदस्त कॅच मैदानाच्या आतमध्ये. कॅच ऑफ क्वालिटी ज्याला म्हणतात आपण, दर्जेदार कॅच. आणि या कॅचनं यतीन बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन.
मैदानाच्या आतमध्ये 40+ सर्व लेजेंडरी खेळाडू आणि मी सांगितल्याप्रमाणे यंगस्टरला देखील लाजवेल अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सार्थ केलंय संदीपनं. कॅच ऑफ क्वालिटी ज्याला म्हणतो आपण, दर्जेदार कॅच. जिकडे यतीन सारखी एक मोठी विकेट आली आहे आणि जिकडे यतीन बॅक टू द डगआउट आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज उतरलाय. नाव त्याचं मेहराज आहे. येणारा शेवटचा बॉल. यावेळेस आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. जिकडे सुहास ठाकूर म्हणतोय ऑन द राईज बॉल होता. जर तुम्ही मेरिटवर खेळला असता, ऑफ साईडला जर फटका सजवला असता तर चांगला फटका एक्झिक्यूट झाला असता, रन्स देखील आले असते. हरकत नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय, पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर तब्बल 31 धावा, 31 रन्स ऑन द बोर्ड. थँक्यू सो मच. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिकडे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 31 धावा, 31 रन्स ऑन द बोर्ड. जिकडे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तोच गोलंदाज, ज्या पठ्ठ्याच्या जाळ्यामध्ये चांगले चांगले देवमासे सापडलेत, एक चांगला निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा तोच गोलंदाज आपलं जाळा घेऊन गोलंदाजी मार्कवर आलाय. नाव त्याचं अफजल आहे. आता समोर सुहास ठाकूर उभा ठाकलाय. 3 चेंडून मागे 9 धावा या सुहासने देखील फटकावल्यात. सुहासला चांगली फलंदाजी करावी लागेल. यावेळेस पॉवर प्लेचा अंत झालाय. 5 खेळाडू इनफिल्डच्या बाहेर आपण पाहू शकाल. पहिला बॉल घेऊन अफजल गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल, फटका तर खेळलाय. बॉल चाललाय डीप पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच्याकडून झालीये चुकी आणि चुकीला माफी नाहीये. बॉल चाललाय सीमारेषा पार. सुहासच्या बॅटमधून नशिबाचा चौकार. 4. थँक्यू सो मच. पहिल्याच चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजे तब्बल 35 धावा, 35 रन्स ऑन द बोर्ड. जिकडे गोलंदाजीला क्षेत्ररक्षणाची साथ हवी आहे. येणारा दुसरा बॉल. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. जिकडे अफजलनं पहिलेच सुहास ठाकूरला बघितलं होतं आणि तदनंतर यॉर्कर टाकला. बघा, मैदानाच्या आतमध्ये फुलर लेनचा बॉल होता. जिकडे स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र अफजलचं चातुर्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. येणारा तिसरा बॉल. यावेळेस फटका तर केलाय कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकाला दस्तक देईल का? दिलंय दस्तक. बॉल चाललाय सीमारेषा पार. सुहास ठाकूरच्या बॅटमधून नजाकत आलाय चौकार. 4. थँक्यू सो मच. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिकडे अफजलवर हल्ला केलाय सुहास ठाकूर. मॅन इन फॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडून मागे 17 धावा ठोकल्यात. येणारा पुढचा बॉल. यावेळेस स्विच हिटचा फटका, ज्याला म्हणतात सुहास ठाकूर ब्रँडेड फटका. बॉल चाललाय थर्ड मॅन सीमारेषा पार. सुहास ठाकूरच्या बॅटमधून सलगचा दुसरा चौकार. 4. थँक्यू सो मच. या चौकारांना धावसंख्या जाऊन पोहोचलाय, ती म्हणजे तब्बल 43 धावा, 43 रन्स ऑन द बोर्ड. येणारे शेवटचे 14 बॉल्स आणि 14 बॉल्स मध्ये 31 धावांची गरज आहे.
या मॅच मध्ये मजा येईल. येणारा पुढचा बॉल, यावेळेस फुल टॉस होता. जिकडे प्री माइंडेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. जर सरळ बॅटने खेळला असता तर सुहास ठाकूर कुठेही षटकार खेळू शकला होता. मात्र स्विच हिटचा प्रयत्न नाही झाला, कनेक्शन. पंच दर्शवतायत 22च्या रूपामध्ये धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर पडेल. या अतिरिक्त धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल 44 धावा, 44 रन्स ऑन द बोर्ड. तिसरं षटक मार्गस्थ आहे. येणारा शेवटचा बॉल आणि तो शेवटचा बॉल फेस करण्यासाठी ऑन स्ट्राईक फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्याचं मेहराज आहे. यावेळेस चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला. जिकडे फलंदाज बीट तर झाला होता, मात्र यष्टीरक्षकाकडून चुकी झाली आणि त्या चुकीचा फायदा शृंगशौर्य सरपाडा संघाला. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर पडेल. या अतिरिक्त धावेने 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर तब्बल 15च्या सरासरीनं 45 धावा, 45 रन्स ऑन द बोर्ड. उर्वी डीजेचे कंट्रोलर प्रथमेश यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय. सुहास ठाकूर आणि मेहराज जबरदस्त फलंदाजी करतायत. जिकडे घोरपडीला देखील हेवा वाटेल अशी मैदानाच्या आतमध्ये विकेटवर चिकटून धरण्याची ताकद आपल्याला दाखवतायत. नोंद घ्या, 12 मध्ये 29ची गरज आहे. 12 बॉल आणि 29 धावा, तब्बल 14.5च्या सरासरीनं फलंदाजी करायचं आहे. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये जिकडे 12 बॉल्स आणि 29ची मॅच आहे. नैनो में सपना. प्रत्येकाच्या डोळ्यात स्वप्न असतं हा सामना जिंकण्यासाठी, आणि ते स्वप्न जर सत्यात उतरवायचं असेल तर त्या प्रकारची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. कारण जबाबदारीच आहे जी माणसाला महानतेकडे घेऊन जाते, आणि जर तुम्हाला महान बनायचं असेल तर तुमचे खांदे शाबूत ठेवावे लागतील. गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्याचं स्वप्नील घरत आहे. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर आक्रमण तर केलंय. बॉल बराच काळ हवेत, खालती क्षेत्ररक्षक आलाय, टिपलाय त्यानं झेल आणि संपलाय मेहराजचा खेळ. फलंदाज बाद, गॉन. मी पहिले देखील सांगितलं होतं, एक क्वालिफायरची मॅच आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल. बघा, आम्हाला ऑफिशियल कॉल आलाय हा, आणि जिकडे ऑफिशियल कॉल आला तिकडे सर्व खेळाडूंनी जबाबदारी घ्यायला हवी. मी म्हणेन मेहराजकडून चुकी झाली. जिकडे सुहासच्या बॅटमधून चांगले फटके येत होते तिकडे सुहासला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचं काम हे मेहराजचं होतं. मात्र मेहराजकडून चुकी झाली आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज उतरलाय. नाव त्याचं रुपेश आहे. आता रुपेशला जबाबदारी घ्यावी लागेल. अकबर आहे. अपॉलॉजीज, जिकडे 12वा खेळाडू आमच्याकडे उपलब्ध नाहीये. पुढचा बॉल, यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, फटका तर खेळलाय. पुन्हा बॉल हवेत, खालती क्षेत्ररक्षक आलाय. विलक्षण, आणि विलक्षणने मैदानाच्या आतमध्ये एक विलक्षण कॅच परिपूर्ण केलाय. फलंदाज अकबर आल्या पावली
तंबूच्या आसऱ्याला परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेटचं पतन. थँक्यू सो मच. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील घरत मागच्या मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने मागच्या मॅचमध्ये 6 बॉल्समध्ये 12 रन्स डिफेंड केले होते. तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आला आणि पहिल्या 2 बॉलवर 2 मोलाचे गडी बाद केलेत. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दिपेश. एक डावखुरा फलंदाज आहे, जिकडे सुहास ठाकूर मैदानाच्या आतमध्ये तर आहे मात्र स्ट्राईकवर नाही येत आहे. येणारा तिसरा बॉल जो हॅट्रिक बॉल असेल. यावेळेस फुल टॉस होता. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, मात्र यावेळेस बॉल विसावलाय नो मॅन्स लँड मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या खालती आलाय, फेकी करेल तत्पर्यंत धावसंख्येत 2 धावेने भर पडली. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे तब्बल 47 धावा, 47 रन्स ऑन द बोर्ड, जिकडे 3 गडी बाद झालेत. जिकडे पहिले 3 षटक आपण पाहिले. पहिल्या 3 षटकामध्ये चांगली फलंदाजी आपण पाहिली होती, जिकडे टॉप गिअरवर फलंदाजी चालली होती. 4 गोलंदाजीचं छप्पर धावांनी गळत होतं. तिकडे स्वप्नील घरत आला आणि धावांच्या गळतीवर ज्याने बाण घातला. येणारा चौथा बॉल. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग. पंच दर्शवतील इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा. धावसंख्येत 1 अतिरिक्त धावेने भर. यावेळेस लाईन मध्ये चुकी झाली स्वप्नील घरतकडून. आपण पाहू शकाल एक चांगला गोलंदाज, मागची मॅच असू दे किंवा ही मॅच असू दे, आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती, मात्र या बॉलवर लाईन मध्ये चुकी झाली. येणारा पुढचा बॉल. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल होता, त्याच्यावर शॉर्ट आर्म पुलचा फटका. बॉल चाललाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. आज क्षेत्ररक्षक होता, त्याच्याकडून चुकी झाली आहे. बॉल सीमारेषेच्या लगत अडवता बॉल चाललाय सीमारेषेच्या पार आणि आलाय पुन्हा एकदा नशिबाचा चौकार. 4. थँक्यू सो मच. यावेळेस आता समीकरण उरलंय ते म्हणजे 8 चेंडू आणि 22 धावा. 22 धावा आणि 8 चेंडू. अतिशय रंगतदार असा सामना तुम्हा सर्वांच्या भेटीला आलाय. जिकडे सरडा रंग बदलो ना बदलो, आमचा क्रिकेटचा खेळ नेहमीच रंग बदलतो, याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच हा सामना. येणारा पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल होता, मात्र दिशा दिली लॉंग लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मधून आलाय, त्याच्याकडून फंबलिंग झालं आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत झालं. जिकडे दीपेशच्या बॅट मधून एक नशिबाचा चौकार आला होता. स्वप्नील घरत सातत्याने चांगली गोलंदाजी करतोय, मात्र गोलंदाजीला साजेचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी मिसिंग आहे. आतापर्यंत 5 चेंडू स्वप्नीलने एक्झिक्यूट केलेत, त्याच्यामध्ये 9 धावा खर्च केलेत आणि तब्बल 2 गडी देखील बाद केलेत. येणारा शेवटचा बॉल. धावसंख्या धावफलकावर 54. आता 7 मध्ये 20 पाहिजेत. समोर दिपेश आहे. स्वप्नील घरतचा पुढचा बॉल. यावेळेस फटका तर खेळलाय, पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. खालती क्षेत्ररक्षक किशोर आलाय, नाही करणार कुठलीच चुकी. एक कॅच ऑफ क्वालिटी मैदानाच्या आतमध्ये परिपूर्ण आणि दिपेश बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन.
सो मच डीजे. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिकडे काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे परनाडी आणि दुसरीकडे सरपाडा. 6 मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक मार्गस्थ. आता शेवटच्या षटकाला सुरुवात होईल. जिकडे सुहास ठाकूर अजूनही फलंदाजी मार्कवर तग धरून बसलाय. क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट इम्पॉसिबल नाही आहे. इफ देर इज अ विल देर इज अ वे. जिकडे तुमची इच्छाशक्ती आहे तिकडे देवाच्या घरी देर नाहीये. तो एखादं दार उघडं करतो आणि त्याचंच उदाहरण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्यावं लागेल. 6 मध्ये 20 ची गरज आहे. आता गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्याचं संदीप आहे. फलंदाजी मार्कवर मी सांगितल्याप्रमाणे मी नेहमी त्याचा उल्लेख करतो. नांदगावचं एक रत्न, ज्यानं कित्येक मैदानं आणि कित्येक असे सामने आपल्या बॅटमधून फिरवलेत. मॅचचं चित्र आणि रंग बदलण्याची ताकद सुहास ठाकूरने सातत्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. आता 6 मध्ये 20 ची गरज आहे. शेवटचं षटक घेऊन संदीप आलाय. राईट मोर द विकेटचा मारा करेल. बघा, परनाडी संघ तुम्ही सातत्याने खूप जास्त वेळ घेतायत. चला, शेवटच्या षटकाला होते सुरुवात. पहिला बॉल संदीपचा. संदीपचा पहिला बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका फसला. प्रेमित बॉलच्या खाली टिपला त्याने झेल. मोठा मासा गळाला. सुहास ठाकूर बॅक टू द डग आउट. गॉन. थँक्यू सो मच. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 5 मध्ये 20 ची गरज आहे. चला, पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल दादू 11 पालघर आणि जहील 11. चला, दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. ऑफिशियल कॉल आपल्याला आलाय. लवकरात लवकर या. चला, दादू 11 पालघर आणि जैल 11, दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. 5 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. नवीन फलंदाजी मार्कवर आलाय. नाव त्याचं रुपेश आहे. पुढचा बॉल घेऊन संदीप. यावेळी चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. एक चोटी धाव घेण्याचा नाद मैदानाच्या आतमध्ये झालाय. फेकी चुकली आहे आणि त्याचा फायदा सरपाडा संघाला. एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न 22च्या रूपात. ती धाव परिपूर्ण झालाय. आता 4 मध्ये 19 ची गरज आहे. समोर विशाल पाटीलचं आव्हान आहे. संदीप चांगला गोलंदाज आहे. मैदानाच्या आतमध्ये एक चांगली लढत रंगते. चला, जैल 11 शेवटचा कॉल आपल्याला असेल नाणेफेकीसाठी. लवकरात लवकर या. जिकडे दादू 11 संघाचा कर्णधार आलाय. आम्हाला वारंवार ऑफिशियल कॉल येत आहेत. प्लीज कॉपरेट गाईज. जहीर 11 संघाला शेवटचा कॉल असेल. आपण नाणेफेकीसाठी लवकरात लवकर या. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. जिकडे 4 मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाजी मार्कवर विशाल पाटील आला. आता विशाल पाटीलला विशाल कामगिरी करावी लागेल. संदीप यावेळेस फटका तर खेळलाय. बॉल बराच काळ हवेत आहे. उंची जास्त, लांबी कमी. विलक्षण पुन्हा एकदा बॉलच्या खाली आणि पुन्हा एकदा विलक्षणच्या माध्यमातून विलक्षण कॅच घेतलाय. फलंदाज बॅक टू द डग आउट. गॉन. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल झाला. दादू 11 पालघर संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय.
आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. ही मॅच संपल्यावर फटकन मैदानाचा ताबा या. येणारे शेवटचे 3 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे, जिकडे कंपल्सरी चेसचा नियम आपल्या स्पर्धेमध्ये देखील आहेत. सलगचे 3 फेअर डिलिव्हरीज, लिगल डिलिव्हरीज, आणि तुम्ही हा सामना जिंकणार. यावेळेस फटका तर खेळलाय डाऊन द ग्राउंड ॲज अँड स्ट्रेट ॲज अन आरो. फलंदाजाच्या बॅटमधून घणाघाती प्रहार, आलाय चौकार. 4. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. यावेळेस जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला. स्विंग अँड मिसचा फटका, खोलवर टप्प्याचा बॉल होता. जिकडे रनआउटचा चान्स घेतला होता. हरकत नाहीये, सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. 1 मध्ये 14ची आवश्यकता आहे. येणारा शेवटचा बॉल. धावसंख्येत फक्त एका धावेने भर पडली. धावसंख्या 60 धावा आहेत. 1 बॉलमध्ये 14 पाहिजेत, अशक्य आहे. पुढचा बॉल. डॉट बॉल आलाय. या डॉट बॉलना खेळ खल्लास. परनाळी संघाने हा सामना एका हाती जिंकलाय. अभिनंदन परनाळी संघ. आणि आपण क्वालिफाय झाल्या सुपर 6 मध्ये. जबरदस्त कामगिरी. चला पुढचा सामना दादू इलन पालघर संघ. आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या.